तर हा करेला आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही करेल्याची भाजी बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीने. लहान मुलं पण खातील आवडीने, अशी पटकनी बनवायला होते. तर हा करेला मी कसा कट करते तो बघा. आता हा करेला आहे ना, मी असा कट करून घेतलेला आहे. याच्यात ब्या वगैरे काढल्या नाही. हे पहा, आणि हे दांडे असे कट केलेले आहेत. आणि आता याला ना मिठाच्या पाण्यामध्ये चोळून ठेवायचं. आता हे आहे ना 10 मिनटं झाले. आणि आता हे धुवून घेते मी. आणि धुवून घेतल्यावर हे पहा, केमिकलचं पाणी, मीठ टाकलं तर हे भाज्यांना खूप फवारणी चालते. ह्या कारल्याला पण भरपूर प्रमाणामध्ये कीड लागलेली असते. तर मग हे मिठाच्या पाण्याने धुतले तर मग चांगले आहे. अजून एका पाण्याने धुवून काढते स्वच्छ. आता ह्या पॅनमध्ये तेल टाकते. हां, त्यामध्ये राई टाकते, जिरी मोहरी चांगली फोडणी द्यायची. आणि आता हे असं कडकडून द्यायचं थोडं. आणि हा लसूण टाकलाय ठेचून. आणि आता हे टाकायचं, करेला टाकायचं त्याच्यात. आणि मीठ टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना लोणच्याचा खार टाकायचा. असा लोणच्याचा खार आहे आमच्याकडं. आपण लोणचं बनवतो ना ते ऑइल. याने काय होतं, टेस्ट भारी येते एकदम. करेला कडू नाही लागत ना. 2-3 चमचे टाकले. आणि आता हे मसाले पण टाकून घेते याच्यामध्ये. थोडीशी हळद पावडर टाकते, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. गरम मसाला हा अर्धा स्पून गरम मसाला, थोडीशी धना पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. शेंगदाणे पण टाकू शकतो आपण याला.
1 चमचा व्हाईट तीळ घालायचे. हे पहा, कोणी कोणी वाटून घालतं, मी वाटून नाही घालीत, मी असेच टाकते व्हाईट तीळ. आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे, हा थोडासा घालते. अतिशय टेस्टी करायला होतो हा. आता ह्याला आहे ना 1 चमचा गूळ टाकायचा. हा 1 चमचा गुळाची पावडर आहे ती टाकते. म्हणजे लहान मुलं पण आवडीने खातील. अशी करायला जर बनवला ना तर एकदम छोटी मुलं पण खातील. एकदम टेस्टी होतो. याला आता झाकण लावून 10-15 मिनिटं शिजवून द्यायचं. आणि शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. हे असं झाकण ठेवून शिजवायचं आणि शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. आणि आता हा कढईला शिजलेला आहे. ट्राय करून बघा, करून एकदम छान होतो हा खायला. आणि सेम टू सेम असंच बनवा, जेणेकरून लहान मुलं खातील. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा.